आज मी अतिशय महत्वाचा टॉपिक आपणासमोर घेऊन आलेलो आहे. कॅन्सर. कॅन्सर मधील असणारा एक टॉपिक महत्वाचा म्हणजे टाईप ऑफ ट्युमर. माणसाला असं वाटतं की आपल्या शरीरावरती आलेली प्रत्येक गाठ, एव्हरी ट्युमर इज नॉट कॅन्सरस. म्हणजे मला एक सांगायचंय की आपल्या शरीरावरती गाठ आली म्हणजे ती कॅन्सरचीच गाठ आहे का? नाही. तर या ट्युमरचे दोन प्रकार आहेत. एक आहे बिनाइन ट्युमर आणि सेकंड इज अ मॅलिग्नंट ट्युमर. तर बिनाइन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर या दोन्ही मधला फरक मी आपणासमोर आता सांगणार आहे. Benign tumor is also known as a non-cancerous tumor, but malignant tumor is also known as a cancerous tumor or neoplastic tumor. बिनाइन ट्युमरला आपण काय म्हणतो? नॉन कॅन्सरस ट्युमर म्हणतो आणि मॅलिग्नंट ट्युमरला आपण म्हणतो कॅन्सरस ट्युमर म्हणतो. बरोबर आहे. बट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डिफरंट इज अ बिनाइन ट्युमर इज अ रेस्ट्रिक्टेड टू द साइट ऑफ ओरिजिन. म्हणजे बिनाइन ट्युमर ही एकाच ठिकाणी असते आणि त्याची जी साईट आहे म्हणजे एका ठिकाणी इथं जर ग्रोथ व्हायला लागली तर त्याच ठिकाणी ते राहणार. तिथंच रेस्ट्रिक्शन म्हणजे काय? ती स्प्रेड होणार का? नाही होणार. बट मॅलिग्नंट ट्युमर इज अ स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अनदर ऑर्गन थ्रू ब्लड ऑर लिम्फ. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? मेटास्टॅसिस. म्हणजे एवढं सांगायचं की बिनाइन ट्युमर डज नॉट स्प्रेड वन ऑर्गन टू अनदर ऑर्गन, बट मॅलिग्नंट ट्युमर इज अ स्प्रेड थ्रू ब्लड ऑर लिम्फ. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? मेटास्टॅसिस म्हणतो. आणि मग या मॅलिग्नंट ट्युमरलाच याच मध्ये काय होतं तर काय म्हणता येईल मला की तो इथं जर समजा गाठ आली माझ्या हाताला, बरोबर की नाही, आणि आपल्या रक्ताच्या आणि लिम्फच्या माध्यमातून पूर्ण म्हणजे दुसरीकडे पण जाऊ शकते आणि तिथं पण मला कॅन्सर होऊ शकतो, अशी सरळ सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर जी बिनाइन ट्युमर आहे ना ही लेस डेंजरस आणि लेस स्लोली ग्रोथ, बट मॅलिग्नंट ट्युमर इज अ मोस्ट डेंजरस अँड फास्ट ग्रोथ. म्हणजे मॅलिग्नंट ट्युमरची जी ग्रोथ आहे ना तर खूप फास्ट झपाट्यानं होते आणि बिनाइन ट्युमरची ग्रोथ तशी होत नाहीये आणि त्याच्यामुळे ती लेस डेंजरस आहे. मॅलिग्नंट हे मोस्ट डेंजरस आहे कारण ग्रोथ कशी होईल? झपाट्यानं वाढायली. त्यानंतर आपण बघूया जी बिनाइन ट्युमर आहे ना ही कॅप्सुलेटेड आहे, बट मॅलिग्नंट ट्युमर इज अ नॉन कॅप्सुलेटेड. बिनाइन ट्युमर ही कॅप्सुलेटेड आहे. कॅप्सुलेटेड म्हणजे काय की त्याच्या ठिकाणी म्हणजे व्हेनेवर बॅक्टेरिया व्हायरसेस एंटर इंटू अवर बॉडी, म्हणजे बॉडीमध्ये आपल्या एखादा बॅक्टेरिया व्हायरसेस आला, बरोबर आहे की नाही, मग हा बिनाइन ट्युमर म्हणजे रेस्ट्रिक्टेड असल्यामुळे तो काय करतो? बाहेर स्प्रेड होत नाहीये. आणि पण मॅलिग्नंट ही नॉन कॅप्सुलेटेड आहे. नॉन कॅप्सुलेटेड म्हणजे काय? त्याचं जे बाहेरचं आवरण आहे त्या बॅक्टेरियाच्या व्हायरसेसचं त्याचं कसं आहे ते उघडे आणि त्याच्यामुळेच तो काय करतो? एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जातो. एवढा यामधला फरक आहे. त्यानंतर आपण ल्युकेमिया ही काय कन्सेप्ट आहे, सार्कोमिया ही काय कन्सेप्ट आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण एवढं आतापर्यंतची जी माहिती होती ती टाईप ऑफ ट्युमर होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा राहिलेला भाग बघूया. कुठे जाऊ नका. असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.